MIDCच्या औद्योगिक वसाहतीमध्ये 2 दिवसापूर्वी वेश्याव्यवसाय करताना पोलिसांनी रंग्यात एका महिलेसह 2 तरुणींना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली। औद्योगिक वसाहतीमध्ये हे नवं अनैतिक कृत्य लोकांच्या नजरेत दिसून आलं। त्याच्यानंतर 2 दिवसांमधल्या झालेला घटनाक्रम पाहता त्या ठिकाणी असलेल्या ज्यांच्या नावावरती हा भूखंड आहे B69 त्या प्रभूला सुनील गणपत प्रभू यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर सुद्धा पेटा अंतर्गत कारवाई झाली। पण नेमकं किती दिवस चालू होतं तर ते मिळालेल्या माहितीप्रमाणे 15 तारखेला या महिलेने नेपाळमधून आल्यानंतर या ठिकाणी त्या पुण्यातून 2 मुलींना MIDCच्या औद्योगिक वसाहतीमध्ये त्या घरामध्ये आणलं होतं आणि त्याच्यानंतर 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत ज्या दिवशी पोलिसांनी धाड घातली त्या दरम्यानच्या काळामध्ये 2 ग्राहकांनी तिथे हजेरी लावली असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न होतंय। एकंदरीत सुनील प्रभूंचा त्याच्यामध्ये काय नेमका रोल होता तर सुनील प्रभूंचा रोल असा होता की 6 महिन्यापूर्वी ती बाई जी महिला वेश्या व्यवसाय करायला मुलींना भाग पडत होती ती नेपाळी महिला 6 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे भाडोत्री म्हणून राहायला आली होती आणि ती आल्यानंतर तिने नंतर हे नवं फॅड सुरू केलं। 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत 2 ग्राहकांनी हजेरी लावली, प्रत्येकी 2,500 रुपये इतका मोबदला पीडित महिलेला मिळत होता आणि त्यातील 1,000 रुपये त्या पीडित महिलेला मिळायचे, 1,000 रुपये त्या संबंधित व्यवसाय करायला भाग लावणाऱ्या महिलेला मिळत होते आणि 500 रुपयाचं कमिशन या सुनील प्रभूला मिळत होतं आणि त्यामुळे हे सगळा मामला आता पोलिसांच्या तपासात निष्पन्न होतोय आणि त्या दृष्टीने पोलिसांकडून सुद्धा तपास केला जातोय की अगोदर कोणी काय ह्या ठिकाणी त्या महिलेने आणखीन काय त्या तरुणींना आणून ह्या व्यवसायात भाग पाडलं होतं का किंवा ह्या परिसरात आणखी इतर ठिकाणी असे काही व्यवसाय सुरू आहेत का। दरम्यानच्या काळामध्ये प्रभूला औद्योगिक विकास महामंडळाकडनं लवकरच पोलिसांचा अहवाल आल्यानंतर नोटीस बजावण्यात येणार आहे। ज्या कारणासाठी हा भूखंड दिला होता त्या भूखंडाचा गैरवापर होतोय असं निदर्शन आल्यामुळे त्याच्याकडून तो भूखंड काढून घेण्याबाबतची नोटीस MIDCच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा दिली जाणार होती आणि त्यामुळे एकंदरीत हा सारा मामला पाहिला तर साधारणपणे 15 ते 18, 15, 16, 17 3 दिवसात या सगळ्या घडामोडी या ठिकाणी घडल्या आणि त्याच्यामध्ये आलेल्या ग्राहकांची संख्या पोलिसांच्या तपासात 2 आहे आणि प्रत्येकी 2,500 रुपयाचा व्यवहार प्रत्येक वेळेला होत होता आणि हे कमिशन असं तिघांमध्ये विभागलं जात होतं। एकंदरीतच काय की हा पहिला लॉट पोलिसांच्या मते हा पहिला लॉट आला होता आणि पहिल्या लॉटमध्येच हा घोटाळा झाला आणि हे सगळे अनैतिक धंदा उघडकीस आला। पोलिसांनी चांगली कामगिरी केली, विशेषतः स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अतिशय उत्तम कामगिरी केली। पोलीस अधीक्षक बगाटे यांचं त्यांना पूर्णपणे सहकार्य मिळालं आणि त्यामुळे हा औद्योगिक वसाहतीमधला हा नवा अनैतिक प्रकार उघडकीस आला। एकंदरीतच काय की 2 दिवसातल्या घडामोडीमध्ये 2 ग्राहक 5,000ची कमाई आणि त्याच्यामध्ये वाटा होता तिघांचा। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।